की मस्त सिरियल चालू आहे. पॉज करते. क्लायमॅक्स येत होता आता बहुतेक. सस्पेन्स उघडला असताना नेमकं कोणीतरी आलं. बघ ना, असं करतात, मला त्रास देतात, छळतात सगळेजण. हा माई, बघूया कोण आलंय. बघूया आपण. हाय. अरे शुभम, तू तू कसं काय इकडे? कसा काय म्हणजे? आत्याबाई तुमची खूप आठवण येत होती. आलो तुम्हाला भेटायला. आत ये ना. ये ये ये. तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. आणि हिला सुद्धा पाळण्यात ठेवून आले. आलेच. घे. थँक्यू. काय रे, तुला पत्ता कसा काय मिळाला इथला? कसं म्हणजे? आत्या हल्ली सगळं सोपं आहे. इनफॅक्ट मला तर तुमच्या गावचा सासरचा पत्ताही माहिती आहे. हो बाई, काय सांगतोस काय? म्हणजे का आत्या, मी एक सांगू का? मला जी व्यक्ती आवडते ना, तिच्याबद्दलची सगळी माहिती मी मिळवतो. वा, शाबास. बर, तू चहा घेणार का सरबत घेणार? उन्हाळ्याचं सरबतच बरं. मी पण अगदी हेच म्हणणार होते. मी पटकन सरबत करून आणते, तू तोपर्यंत ही सिरियल बघ. मस्त आहे टाइमपास. आणि मग आपण छान गप्पा मारूया. आलेच. आत्या, तुमच्याशी गप्पा मारायला मी आलोच नाहीये. अरे तर काहीच नाही. माझ्या गावाला ना एक मांजर होती. तिला काय म्हणायचं माहिती? सगळे गोदाक्का. तर गोदाक्का मांजरीचं नाव असू शकतं का? काही करतात लोक. आत्या, वैदे नाहीये? आहे ना, वर आहे. तिच्या बेडरूम मध्ये तिचं काम करते. थांब, बोलवते मी तिला. नाही नाही नाही, ऑफिसचं काम करते ना, डिस्टर्ब होईल उगाच, नको. अरे असू दे रे, बोलवते. नाही नाही, आता मी वर जाऊन भेटू का? सरप्राईज देतो. नाही नको, राहू दे. मी थांबतो ती खाली येईपर्यंत. नाही ठीक आहे, जा. नक्की? नाही नाही, काही हरकत नाही, ठीक आहे. बेडरूम? बेडरूम इथनं वर गेलास ना की डावीकडची पहिली आहे. ओके. हाय वैदेही. तू इथे काय करतोयस? तुला भेटायला आलोय. आता तू ऑफिसला जाणार नाहीयेस कळल्यानंतर म्हटलं तुला घरीच येऊन भेटूया. अरे मग म्हणून तू प्लीज खाली जाऊन थांब, मी येते. ओके. या. वेळ आहे का? डिरेक्ट बेडरूम मध्ये पाहिलं.
सो वैदे, माझी तुझ्याकडे 2 कामं आहेत. पहिलं म्हणजे रॉयल वर्ल्ड साठी दिलेली मी ऑफर, तिचा तू पुन्हा विचार करावा. शुभम, आपलं यावर ऑलरेडी बोलणं झालंय, तर मी आता परत त्यावर नको बोलायला. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी शक्यतो घरी ऑफिसच्या मीटिंग्स करत नाही. सो ह्या पुढे आपण कामासाठी ऑफिसमध्ये भेटलो तर ते जास्त बरं आहे. प्लीज कीप दॅट इन माइंड. आणि आता तुझं दुसरं काय काम आहे ते सांग. नोटेड. दुसरं सांगतो. बघ, वैदी, तुमची कंपनी आणि आमची कंपनी आजवर एकमेकांविरुद्ध लढल्या आणि याचमुळेच आपल्या हातातून काही टेंडर्स गेले. वैदी, या 4 वर्षात मी काही टेंडरचा अभ्यास केलाय आणि ही त्या टेंडरची लिस्ट आहे जी आपण लढल्यामुळे इतरांनी मिळवली. याचा अर्थ माहितीये तुला? ही टेंडर्स आपल्या हातातून जाणं म्हणजे आजवर येऊ शकणारे करोडो रुपये आपण नाकारले याचा हा प्रूफ आहे. एनिवेज, जे झालं ते झालं, पण 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 हे सगळं परत होऊ नये म्हणून माझ्याकडे एक आयडिया आहे. आय एम शुअर नेक्सा सिटीचं टेंडर तू भरणार असेल, राईट? ग्रेट. मला त्याबद्दलच बोलायचं आहे. मग वैदी, बरोबर आहे की नाही माझा डेटा? नावं बरोबर आहेत, पण माहिती चुकीची आहे. म्हणजे शुभम, आम्ही आमच्या फेवर मध्ये असलेली टेंडर्स आमच्या प्राइसला सिरियसली बीड करतो. बाकीची इम्पॅनलमेंट म्हणून भरावी लागतात. आम्हाला ती नकोच असतात म्हणून आम्ही ती जास्त प्राइस भरून ती रिजेक्ट करतो. सो तू ही जी काही नावं काढली आहेस ती टेंडर्स आम्ही गमावली नाहीयेत, तर आम्ही ती जास्त प्राइस भरून रिजेक्ट केली. हा, आता तुम्ही सिरियसली बीड करून हरला असाल, पण आम्ही नाही. ओ, ओके ओके. पण वैदिक, नेक्सा सिटीचं टेंडर आपण एकत्र भरूया का? आपण नक्की जिंकू. नाही, कारण मला ते टेंडर हवंय फक्त आमच्या कंपनीसाठी आणि मी ते मिळवेनच. या. सो एकत्र बीड नको करायला. आय होप यू अंडरस्टँड. हे बघ, या आधी मी तुला सांगितलंय ठीक आहे. तरी तू एकदा विचार कर, माझी ऑफर ओपन आहे. विचार कर.
शुभम कुठे गेला? गेला तो. गेला म्हणजे कमाल आहे त्याची, मला न सांगताच गेला. आत्या ते सगळं जाऊ दे, मला आधी सांगा तुम्ही त्याला डिरेक्टली माझ्या रूम मध्ये का पाठवलं? मी मस्त आरामात काम करत बसले होते आणि हा आला अचानक बेडरूम मध्ये. किती ऑकवर्ड आहे ते. अगं असं काय करतेस, मित्र आहे ना तो तुझा. अगं समीर नाही का येत तुझ्या बेडरूम मध्ये, तसं आत्या. याला पाठवलं. शुभम आणि समीर ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. समीर हा आय मीन माझा आणि मानसचा कॉलेज पासूनचा मित्र आहे. हा शुभम आपल्याला आत्ता भेटलाय. आणि एनिवे तो मला पायलॉन वाटतो. काय पायलॉन म्हणजे उगाच नाक खुपसायचं, उगाच काही संबंध नाही तरी आपला पुढे पुढे करणार. मस्त आहे हा शब्द, पायलॉन. आता ना कोणीतरी नाक खुपसताना दिसलं ना तर मी म्हणणार आहे, ए पायलॉन. तर चल चहा घेऊया. हा ना मी बघते कोण पायलॉन आलाय. आत्या अगं बाई मानस आहे, मला वाटलं कोणी पायलॉनच आला. ये चला खा खा, हे घे चहा घेऊया. चहा या. करेक्ट वेळेत आला मानस. हा चहा घ्या, बिस्किट पण आहेत. आहा. तुमच्यासाठी ब्रेड बटर. तुझ्यासाठी आणू चहा? मानस अरे काय झालंय? सांग ना काय झालंय? तब्येत कशी आहे तुझी? माझी तब्येत आय एम ऑल गुड. मी मजेत आहे. मजेत आहेस तू? मग आत्याला मला फोन करून खोटं का सांगायला सांगितलंस की तू आजारी आहेस म्हणून? काय मी सांगितलं? काय बोलतोयस तू मानस? मी असं काय बोलतोय आत्या? मी असं करेन का? आत्या काय आहे? अरे काही नाही, जरा तिचा चेहरा हिरमुसलेला दिसत होता ना, तुझी आठवण पण येत होती ना तिला, म्हणून मीच फोन केला आणि मग खोटं सांगून तुला बोलावून घेतलं. आत्या काय फालतूगिरी आहे ही? मी माझी महत्वाची मीटिंग सोडून तुझा हा फालतू विनोद बघायला घरी आलोय का? मानस कधीतरी सिरियस हो ना. अरे तुला त्रास व्हावा म्हणून नाही केलं मी हे, आणि मला खरंच माहित नव्हतं तुझी मीटिंग इतकी महत्वाची आहे म्हणून. सॉरी. मला एक गोष्ट कळत नाही, ज्याच्यातलं आपल्याला कळतच नाही त्याच्यात पडायचं कशाला? आणि तुला वाटलं की ती मला मिस करते म्हणून तू मला फोन केलास. हे तुला वाटणं आणि अझम्पशन्स करायची सवय ना, ती प्लीज सोडून दे आणि जरा सिरियस हो. मानस प्रत्येक गोष्टीत मजा आणि मस्करी. आपण आपलं वय काय, आपण करतो काय? हात जोडतो मी तुझ्यासमोर आत्या, प्लीज. मानस हे बघ तू. आत्या तू हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला माहितीये ना रागाच्या भरात तो मी समजावते हा त्याला. मी आलेच. मानस तू आत्यांशी असं बोलायला नको होतस. त्या खूप हर्ट झाल्या आहेत. मग काय करायला हवं तुम्ही? हा,
आणि मुळात आत्याला हा मूर्खपणा करायची काय गरज होती? माझी एवढी महत्वाची मीटिंग होती रेवती बरोबर, माझ्याकडून काहीतरी खोटं बोलून तिने कॅन्सल करायला लावलं. हे बघ, कळतंय मला, पण तू प्लीज आत्यांचा हेतू समजून घे. अरे काय झालं माहितीये का, तू निघून गेल्यावर ना मला जरा काळजी वाटत होती तुझी. रेवतीचा फोन आला, ती मला म्हणाली की तू फोन उचलत नाहीयेस, तर मला कळे ना काय झालं एक्झॅक्टली. सो मी थोडी अस्वस्थ झाले होते, तर आपण दोघांनी भेटावं, माझी काळजी कमी व्हावी म्हणून त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी केलं. आणि हे बघ मानस, काहीही झालं तरी आत्या आपल्या घरात सगळ्यात मोठ्या आहेत. सो त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना आपण नीट विचार करून वागायला हवं. आणि मला एक सांग, तू रेवतीला भेटला नाहीस म्हणून तिला काही प्रॉब्लेम झाला का? काही म्हणाली का तुला? नाही. मग तू काय इतकं रूढ वागलास आत्यांशी? चल आधी सॉरी म्हणता ना. मी जरा अति बोललो ना आत्याला, सॉरी म्हणतो तिला. आत्ताच म्हण. चल. समीर, बोल रे. वैदेही, तुमच्या घराजवळ मी आणि तान्या आईस्क्रीम सारखे मेल्ट होतोय. कूल ऑफ व्हायला तुमच्या घरी येऊ शकतो का? म्हणजे तुम्ही आहात का घरी? आत्या आहेत का घरी? आत्याच्या हातचं ताक प्यायला आता जी मजा येईल ना. झपाटे मिळतील. या तुम्ही दोघं घरी, पण ताकाचं माहित नाही कारण आत्या थोड्या रुसल्यात. आत्या रुसलेत? बरं ठीक आहे, नो वरीज. सॅम आहे ना, आलोच रपकन. या वाट बघतो. या बाय. रुसल्यात? समीर, तानिया येत आहेत. वैदेही, बघितलंस का, कोणाला तरी खूप राग आलेला दिसतोय. येणारच ना राग. तू कसा बोलतोस ते बघ आधी, ते ऐकून कोणीही हर्ट होईल. हो, मान्य आहे मला. मग आय एम सॉरी, चूक झाली. मला सॉरी बोलून काहीच होणार नाहीये. ज्यांना हर्ट केलंस ना त्यांना जाऊन सॉरी म्हण. आत्या, आय एम सॉरी. मी खूप रागावलो ना तुझ्यावर. वाटेल ते बोललो तुला. आय एम सॉरी.